नमस्कार मित्रांनो, आज आपण एका कर्जतमधील नेरळ जे गाव आहे ना तिथे एक रिसॉर्टला फिरायला आलो आणि फॅमिलीला सोबत आलो सगळे फिरायला. आपण एक नंबर लोकेशन आहे आणि आत्ता सकाळी आम्ही चेक इन केलं आहे. आजचा दिवस पूर्ण इथे स्टे करणार आहोत. मग दाखवतो व्ह्यू इकडचा. हा बघा, हे गार्डन आहे साईडला. ह्या साईडला इथे आमची रूम आहे आणि इथे पार्किंग आहे आणि हा आउटसाईड एरिया आहे पूर्ण. असं वाटतं की कुठेतरी बाहेर आलेलं आहे लोकेशनला, म्हणजे आपला एरिया वाटतच नाही आहे. आणि अनुष्का पण माझ्यासोबत आहे. कुठे जायचं आपण? कुठे इथं जायचं? हां, तर आज दिवसभर मजा करणार आहोत. आता आम्ही दुपारी जाणार जेवायला आणि जेवण झालं की थोडासा आराम करू आणि मग त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलला जाणार आहोत थोडंसं एन्जॉयमेंट करायला. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मजा येईल, तर बघा पूर्ण व्हिडिओ. इथला जो गार्डनचा व्ह्यू आहे ना तो भारी एक नंबर व्ह्यू आहे. आणि आता दुपारचे आता 1-1:30 वाजलेलं आहे, त्यामुळे दुपारचं हे वातावरण आहे. संध्याकाळचं वातावरण जे चेंज होणार आहे किंवा रात्रीचं वातावरण चेंज होईल ते तुम्हाला दाखवीनच मी. पण एकदम भारी वाटतो आहे कारण की एकदम फ्रेश हवा आहे आणि हवासोबत एक म्हणजे एक शांतता पण आहे. तर एक बरं वाटलं जरा की आलो आम्ही. तुला आवडलं ना? कसं वाटलं इथे आल्यावर? छान वाटलं? छान वाटलं ना? हिला पण छान वाटलं आहे. हां, तर आता पण इथे पण पब्लिक आता म्हणजे यायला तयार झालेलं आहे कारण आज फ्रायडे असल्यामुळे इथे जरा गर्दी असते. म्हणजे हे जे रिसॉर्ट आहे ना ते माथेरानपासून एक जवळ आहे, म्हणजे आसपास आहे माथेरानच्या, जास्त पण लांब नाही आहे. जे प्रॉपर नेरळ गावामध्ये आहे. तर चला मग आता जेवायला जाऊया आणि मग पुढची व्हिडिओ बनवू आपण. हॅलो, कसं वाटतं लोकेशन आमचं? आम्ही आलो आहे कर्जतमध्ये डिस्कवर रिसॉर्टला फिरायला. आणि कसं वाटतं लोकेशन? एकदम भारी, मस्त आहे. आणि आता आपण आपली ती रूम राहतो ना आपण रूममध्ये, ती रूम पण दाखवूया आपण ना. हां, रूम दाखवूया आपण. ती रूम पण खूप मस्त आहे. बघा, रीना पण आहे. कसं वाटलं इथे आल्यानंतर? जस्ट छान वाटलं. आणि पूर्ण आमची फॅमिली आहे, तर दाखवूया फॅमिली. हे बघा, इथून इंटर केलं की ही रूम आहे आणि या साईडला 2 बेड. हे पूर्ण रूम आहे. साईडला 2 सगळी फॅमिली बसलो आम्ही. आणि या साईडला बाल्कनी आहे, इथे गार्डन आहे पूर्ण. सर एक नंबर लोकेशन आहे. तुम्हाला पण मी लोकेशन पाठवीनच या व्हिडिओमध्ये खाली, आणि तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करा. तर चला तर जेवायला जाऊया. थोडा आमचा टी व्हीचा चालत नाही आहे ना, तर टी व्ही चालू करण्यासाठी ते मेंटेनन्सवाले आलेत. मनुका पण आमची ती झोपली आहे. डान्स मी जाम फोटोज काढून आलेला. आता कुठे आहे आपल्याला? आता आपण चाललोय जेवायला. आणि तिकडे कुठे आहे तुमचं जेवणाचं? तिकडे पुढे आहे. या साईडला पूर्ण गार्डन आहे. हा गार्डन एरिया आहे पूर्ण. किड्स झोन. ह्या साईडला आहे ना पूर्ण स्विमिंग पूलचा एरिया आहे. तुम्हाला दाखवतो. ते गार्डन आहे आणि इथे पण रूम्स आहेत आणि या साईडला मोठं स्विमिंग पूल आहे. टोटल मला वाटते 200 रूम्सचं हे रिसॉर्ट आहे आणि खूप मोठं रिसॉर्ट आहे. हॅलो, मला दाखवतो स्विमिंग पूल थोडा मोठा आहे.
हे बघा या साईड छोटा स्विमिंग पूल आहे आणि या साईडला आहे ते मोठं स्विमिंग पूल आहे आणि या साईडला रूम्स आहेत. त्यानंतर आम्ही पूर्ण जेवायला चाललो सगळे पब्लिक आमचं. तर आम्ही जेवण करणार आहोत आणि जेवण झालं की मग आम्ही संध्याकाळी 5 वाजता स्विमिंग पूलला पण एन्जॉयमेंट करणार आहोत. तर आता आम्ही जेवण करायला चाललो. इथे सगळं फूडसाठी इथे थांबा हसूड हसूड पूर्ण डायनिंग एरिया. सर तो आय थिंक तिकडचा तो बार हे होतं. या साईडला डायनिंग एरिया पूर्ण. ताईने मस्त बाबा सांभाळली. ताईने मस्त सांभाळली. इथं काय फोटो नंबर आहे भारी.